नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने सार 12 मे. कोणत्याही परिस्थितीत वृत्ती स्थिर ठेवावी. अमानवीयत्व हा देहाचा धर्म आहे. दंभ हा मनाचा धर्म आहे. अहिंसा हा देह आणि मन दोन्हींचाही धर्म आहे. अहिंसा ही हेतूवर अवलंबून असते. वाचेने कोणाचे मन दुखवू नये. देहाने पर पीडा करू नये. दुसऱ्याचे दोष सांगू नये. कोणाचाही द्वेष करू नये. वैर व द्वेष परमार्थाचे शत्रू आहेत. स्वार्थामुळे द्वेष घडतो. स्वार्थ जाण्यासाठी नामासारखे दुसरे साधन नाही. वाचेने नेहमी सत्य आणि गोड बोलावे. खाण्याच्या बाबतीत जीभ ताब्यात ठेवावी. स्वतःची चित्तशुद्धी करून घेऊन संतांचे गुण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. अभिमान जरुरीपुरताच ठेवावा. मी रामाचा आहे असा अभिमान धरावा. नामाची कास धरावी. भगवंतापाशी लहान व्हावे. लहानपण वयावर अवलंबून नाही, ते वृत्तीवर अवलंबून असते. मनात वाईट विचार आणू नये. वृत्ती स्थिर करण्यासाठी तिला स्थिर वस्तूवर चिटकवून ठेवली पाहिजे. भगवंत ही अशी एकच स्थिर वस्तू आहे. तेव्हा नामस्मरण करा. भगवंतावर चित्त ठेवा. आनंदात रहा. धन्यवाद.